दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या घरात अक्षय पात्र का भरावं ते आज आपण पाहणार आहोत. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना वनवासाला जाताना अक्षय पात्र दिलं होतं. त्याचबरोबर द्रौपदींनाही अक्षय पात्र दिलं होतं की जेणेकरून वनवासात त्यांना अन्नपाण्याची कधी कमी नाही पडू दे आणि धनधान्यांनी भरून अक्षय काल त्यांच्यासोबत टिकू दे, म्हणून त्यांनी अक्षय पात्र हे भगवान कृष्णांनी त्या पांडवांबरोबर दिलं होतं. त्यानंतर अक्षय तृतीया म्हणजे काय, तर अक्षय म्हणजे काय, तर आपल्या घरात अक्षय पात्र हे भरा. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात अक्षय पात्र आपल्याला भरायचे. अक्षय म्हणजे काय, जे जे त्रिकाल टिकतं, म्हणजे ते कधीच संपत नाही, कधीच नष्ट होत नाही. ह्या गोष्टी म्हणजे धनधान्य असो, सोनं नाणं असो, माता लक्ष्मीचे म्हणजे आपली लक्ष्मी असो, असं हे त्रिकाल टिकावं यालाच अक्षय पात्र असं म्हणतात, म्हणजे अक्षय असं म्हणतात. म्हणजे जे कधीच नष्ट होत नाही त्या गोष्टीला अक्षय असं म्हणतात. तर अक्षय पात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी कसं भरायचं, तर तुमच्याकडे तांब्याचा कलश असेल तर तो घ्या, नसेल तर आपण जसं सुगड पूजनला मडकं आणतो तसं आपल्याला छोटं मडकं घ्यायचं आहे. त्याच्यावरती तांदळाची रास घालायची आहे. 21 रुपयाची कॉईन ठेवायची आहे. तुमच्याकडे जर सोनं असेल, नवीन बनवून आणलं असेल तर ते ठेवा, नसेल तर तुमच्या घरात जुना असेल ते ठेवा. एखादा दागिना आपल्याला त्या कुंडीवरती म्हणजे त्या राशीवरती ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करायची आहे. धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे. एखादं फुल असेल तर फुल व्हा. त्यानंतर आपल्याला 2 मिनिटात स्मरण करायचंय माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं, आणि त्या अक्षय पात्रासमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे. अक्षय पात्र भरताना की त्रिकाल माझ्या अखंड लक्ष्मी माझ्या घरात नांदू दे, माझ्या घरात लक्ष्मीचा सतत वास राहू दे, त्याचबरोबर माझ्या घरात धनधान्याची कधी कमी नाही पडू दे, अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे. झालं तर तुम्हाला मोठा म्हणजे व्यवस्थित जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदत्त. झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या निरोजक करते आणि या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबते.